नमस्कार, मी आणि माझे कुटुंब ह्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। सर्वांना श्री स्वामी समर्थ, गुरुदेव दत्त। चला तर आता बघा, बारक्याने पास्ता आणलेला आहे। पास्त्याला मी आता इथं पाणी 1 ते 1.5 तांब्या पाणी उकळायला ठेवलेलं आहे। आता ते पाणी उकळलेलं आहे तर मी ही पास्ता त्याच्यात टाकून घेत आहे। तो चला तर ती पाण्यात उकळायला टाकलेलं आहे तर ते थोडंसं उकळून घ्यायचं आहे। तर बारक्याने मसाला आणला नव्हता पास्त्याचा, तर त्याला मी मसाला आणायला लावलेला आहे। मला बोलत होता बिन मसाल्याचाच कर, तर माझ्याकडे जेवढं साहित्य तेवढ्यातच करणार आहे मी। बघू शकताय तुम्ही, मिरची घेतली, टोमॅटो घेतलाय, कढीपत्ता घेतलाय। तर आता हे कट करून घेत आहे, साधारणच करत आहे। तर का तर त्याने अचानक आणल्यामुळं मी आता ही तयारी केली। चला तर आता इथं मी कढई तापाय ठेवलेली, तर आता कढई गरम झालेली, तर मी इथं साहित्य घेतलेले, टोमॅटो कट करून घेतलंय, परत पास्त्याचा मसाला घेतलाय, जिरे घेतले, तर हळद घेतलेली, मीठ घेतले, कढीपत्ता, तर 3 ते 4 मिरच्या कट करून पण घेतलेल्या आहेत। आणि इथं पास्ता गरम पाण्यात उकळून पण घेतलेला आहे। बघू शकताय गरम आहे, हाताला पोळतोय। चला तर आता कढई गरम झालेली आहे तर मी याच्यात तेल टाकून घेत आहे 2 उगळी। तर इथं आता तेल पण गरम झालेलं आहे तर मी आता आधी काय करत आहे, मिरच्या टाकून घेत आहे। मिरच्या टाकून घेतल्या की नंतर जिरे टाकून घेत आहे। जिरे टाकले की नंतर कढीपत्ता टाकून घेत आहे। चला तर आता बघा, मिरच्या तळून झालेल्या आता मी आता इथं टोमॅटो घेतलेले 2 ते टोमॅटो फ्राय करायला टाकत आहे। चला तर आता खूप खाट उठलेली, तर मी आता ही मिरची मध्ये हळद आणि मीठ ह्याच्यात टाकून घेत आहे। ते मिक्स केलेलं आहे। चला तर आता पास्त्याचे पुढे आणलेले तर मसाल्याच्या ते पुढे फोडून घेत आहे। चला तर आता ह्याच्यात मी पास्ता टाकून घेत आहे, मसाला पण टाकलेला आहे। तर आता ही पास्ता मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला। का तर माझ्या हातात पण मोबाईल आहे आणि हे पण करते मी, पास्ता पण मी हलवते त्यामुळं मोबाईल थोडासा हलला जाते। तर झणझणीत पास्ता झालेला आहे। आमच्या मुलांना तिखट लागते जास्त, त्याच टाईपचा पास्ता झालेला आहे। कोणाकोणाला आवडतो कमेंटमध्ये नक्की सांगा, कोणाकोणाला पास्ता आवडतो। जेवढं साहित्य होते तेवढ्या साहित्यात मी बागून घेतलेले, तेवढंच साहित्य माझ्याकडे होतं। अचानक त्याने पास्ता आणल्यामुळं वाटाणा वगैरे काही नव्हतं आहे माझ्याकडं। तर वाटाणा आणलेला मी काल भाजी केली, त्याच्यामुळं काय झालं त्याला घालायला राहिला नाही वाटाणा। तर साधारणच बनवला मी पास्ता। कोणाकोणाला आवडतो कमेंटमध्ये नक्की सांगा। चला इथे ब्लॉग खतम करत आहे। नक्की पूर्णपणे व्हिडिओ बघून लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा विसरू नका।